मित्र हो, स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आणि आज शनिवार, आपण फेब्रुवारीच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे शेवटाकडे आता आपण आलेलो आहोत फेब्रुवारीच्या. आणि हा आठवडा फारच धमाल असणार आहे. तो नेमका काय असणार आहे, कसा असणार आहे, हे आपल्याला प्रसाद मिराजदार सांगणार आहेत. नमस्कार. तर प्रसाद, स्वागत. मी हो स्वागत करायच्या आधीच तू नमस्कार केलेला आहे. हो, कारण मी म्हटलं तू सांगणार आहेस म्हटल्यानंतर हा. आपण नमस्कार करून म्हणजे पुढे जाऊ. ह्याच्यात प्रसाद किती आता आतुर झालेला आहे पहा तुम्हाला बोलण्यासाठी. हो, अरे हा आठवडा म्हणजे धमाल आहे. आज शनिवार आहे. कालच शिवजयंती साजरी झाली आहे अगदी. आणि त्याच्यामुळे एक प्रेरणादायी असं म्हणता येईल अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे. बरोबर. आणि त्यालाच धरून आपण जे गेले, म्हणजे मला अतिशय आनंद होतो की गेले 15 आठवडे आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यानमाला अगदी शिवजन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत अशी आपण दर रविवारी लावत होतो. आणि आता शिवजयंतीच्या निमित्ताने सगळ्यांनाच आपण आवाहन करत होतो की ही व्याख्यानमाला संपूर्णपणे सलग 15 व्याख्यानं जी आहेत ती जरूर ऐका. शिवजयंतीच्या निमित्ताने संकल्प करा की पुढचे 8 दिवस 15 दिवस आपण ही सगळी व्याख्यानं ऐकू. कारण ज्यांनी ही व्याख्यानं प्रत्यक्षात ऐकलेली आहेत त्यांना त्यातले खरा आनंद हा कळू शकतो. त्यामुळे माझं मत आहे की जरूर ऐका. मला या निमित्ताने एक किस्सा सांगावासा वाटतो की बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे, म्हणजे त्या काही तरुणपणात आपण 16-17 वर्षात, शिवरायांचा प्रभाव आपल्या सगळ्यांच्याच जीवनावर असतो. आणि एक वय असतं की ज्या काळात आपण किल्ल्यांवरती ट्रेकिंग वगैरे करायला जातो किंवा तर तसं त्या काळात म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना सिंहगड, रायगड, राजगड, तोरणा असा एक ट्रेक फेमस होता. आणि तसंच आम्ही पानशेतच्या इथनं रायगडावरती मी आणि माझा मित्र हेमंत देवधर आम्ही दोघंच गेलो होतो. आणि बोराट्याची नाळ म्हणून आहे, त्याला तिथनं खाली जाऊन तिथे लिंगाणमाचीला फेरी मारून असे आम्ही रायगडावरती दोघंच गेलो होतो. आणि तेव्हाचे धमाल म्हणजे रायगडावरती गेल्यानंतर आम्ही अमावस्येच्या रात्री छत्रपती शिवरायांची जिथे समाधी आहे तिथे जाऊन रात्री तिथेच राहिलो होतो. आणि काही नाही, कुठलीही भीती नाही. पण मला अजून तो रात्र आठवते, अशी ती प्रेरणादायी रात्र होती की संपूर्ण चांदणं, अमावस्येची रात्र, त्यामुळे असं चांदणाचे पांघरुण घालावं असं. Sample complete. Ready to continue?